सामान घेऊन झालेलं आहे आणि एवढ्या सर्व सामानाचे 50 युरोज झालेले आहेत. तर चला आता कॉफी घेतो. कॉफी घ्यायची इच्छा झाली. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे शनिवार. आमचा नाश्ता झाला, आरती झाली जस्ट. आहे बघा, पूजा केली छान आणि सकाळी सकाळी अशा आरती पूजा वगैरे झालं तर एकदम प्रसन्न वाटतं. आणि आज आहे गणपती बाप्पाचा 8वा दिवस. हे पटकन दिवस निघून गेले, कळालंच नाही. आणि आमची पण यांना सध्या एवढी धावपळ चालू आहे. मंडे पासून बेलाची स्कूल स्टार्ट होणार आहे, त्यामुळे तिची पण तयारी करायची आहे. परीची स्कूल तर स्टार्ट झालेलीच आहे. आज सॅटर्डे आहे तर आम्हाला काही वस्तू आणायला जायच्या आहेत. नॉर्मली आता ग्रॉसरी वगैरे आणलेली आहे. तुम्ही बघितलं, भाजीपाला वगैरे घेऊन आले होते मी, पण दुसऱ्या ज्या वस्तू आहेत, क्लिनिंग टूल्स वगैरे, तर त्या आणायला जायच्या आहेत. आणि बरीचशी लिस्ट आहे. तर मनोजला म्हटलं चला आता आज जाऊया आपण. आणि उद्या संडेला तर सगळे शॉप्स बंद असतात. आणि परिबेलाला पण छान तयार केलं मी. तर चला, बॅग्स घेतलेल्या आहे मोठ्या मोठ्या. आणि बेलाला पण आहे ना काय स्कूलच्या वस्तू घ्यायच्या आहे. परीची तर सगळं झालेली शॉपिंग ना तुझी स्कूलची. एवढी मोठी स्क्वेअरची बुक घ्यायची. एवढी मोठी स्क्वेअरची बुक का? ठीक आहे, मग एक बुक घ्यायची. आणि बेलाची हो तुझं पण घ्यायचंय. बेलाच्या पण वस्तू घ्यायच्या. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवेल. आता 11:15 होत आलेले आहे. जायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागणारच. तर चला आम्ही निघतो आणि सगळं कसं मी तुम्हाला दाखवेल. चला, जस्ट निघालो आम्ही. आणि आजचं वेदर सनी वेदर आहे हा ना. असं मस्त अंगाला असं ऊन लागतंय, असं हलकं नाही ऊन ना. हा वीक आणि जो अपकमिंग वीक आहे तो चांगला वीक आहे. त्यानंतर मग आणखी थंडी स्टार्ट होईल. वीक ऑफ समर. हो, या दोघींची चालली मस्ती. आणि आता आणि 5-10 मिनिटात आम्ही पोहोचणारच आहोत. आणि या दोघींना इतका आस आलेला आहे काय ना, झोपायला लागले अक्षरशः. काय ग, हा काय झोप येते का परी तुला? खूपच आस ते म्हणते दमली मम्मा मी. ऍक्च्युली मला पण आहे ना थकल्यासारखंच होतंय. आणि 10 मिनिटं बाबा, 7-8 मिनिटात इथून गेल्याच्या नंतर करू थोडासा आराम, नाही का? एखादा एक तासाची तरी ना गरज आहे झोपेची. हा, 1 तास घरी गेला मी मस्त झोपणार आहे. चला आता पोचतोच आहे आणि मग दाखव. स्प्लिट झाले ना. आम्ही पोचलो इथे. कॉइन दे मला. ट्रॉली घेऊ अगोदर. हे बाबू ट्रॉली घेऊ आपण. तर बाबू नंतर घेऊ परी वस्तू, पहिले ना ट्रॉली घेऊन टाकू. चल आपण. बेला इथे इथे. आज सॅटरडे तर ऑब्विस आहे, गर्दी असते. तर या शॉपमध्ये मी नेहमी येते. क्लिनिंग टूल्स वगैरे घ्यायचे असते तेव्हा. आणि त्यासोबत इथं भाजीपाला पण असतो. आणि ब्राऊन शुगर पण घ्यायची मला. बेकिंगचं घ्यायचं आहे आपल्याला ना. ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या गोष्टी घेतल्या पटापट आम्ही. आणि आता दुसऱ्या शॉपमध्ये पण जायचं आहे. चला, या दोघी तर एवढं एक्सायटेड राहतात वस्तू घ्यायला. हे ते पटापट घेतलं तरी पण आम्ही. चला आम्ही बुक करतोय आता.
व्हिडिओ कंटिन्यू करण्याच्या अगोदर मला छानशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आता मी जस्ट रिसेंटली भारतात जाऊन आले आणि तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा मला भारतात यायचं असतं तर मी माझ्या इंडियन अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करते पेपेनी ऍपद्वारे आणि तिथे मी इझिली पैसे वापरू शकते. तुम्ही सुद्धा असेच प्रकारे पैसे ट्रान्सफर करू शकता. स्वतःच्या अकाउंटमध्ये नाहीच तर तुमच्या फ्रेंडच्या आणि फॅमिलीच्या अकाउंटमध्ये सुद्धा पेपेनी ऍपद्वारे पैसे पाठवू शकता आणि ही ऍप एकदम बेस्ट आहे. महत्वाचं माहिती का काय आहे, 0 ट्रान्झॅक्शन फी आहे. गुगल पेक्षाही चांगले रेट्स मिळतात आणि यांची जी सर्व्हिस आहे 24/7 अवेलेबल असते. माझ्यासारखे भरपूर लोक आहेत जे UK आणि युरोपमध्ये राहतात, त्यांच्यासाठी तर ही ऍप बेस्ट आहे. आणि ही लिंक जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला फ्रेंड्सला शेअर केली तर अजून चांगले बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. वाट कसली बघत आहात, ऍप पटापट डाउनलोड करा, घरच्यांना पैसे पाठवा, फॅमिलीला पैसे पाठवा, तुम्ही खुश राहा आणि त्यांना सुद्धा खुश ठेवा. तुम्हाला एक डिटर्जंट दाखवते जे जर्मनीमध्ये आहे. सुनील नाव आहे त्याचं, इंडियन नेम. जो कोणी सुनील असेल त्याने बनवलं असेल. सुनील तसं पण इथल्या लोकांचं भरपूर असे नावं राहतात मुलांचे मुलींचे. मी तर बघितलं माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्या मुलीचं नाव काय आहे, सविता है ना, सविता असं नाव. इंडियन नेम्स ठेवतात ते. सामान घेऊन झालेलं आहे आणि एवढ्या सर्व सामानाचे 50 युरोज झालेले आहेत. तर चला आता कॉफी घेतो, कॉफी घ्यायची इच्छा झाली आणि मग याच्या बाजूचं जे शॉप आहे ना तिथे जायचं आहे आम्हाला. चला, कारण की आता थंडी स्टार्ट होणार आहे तर थर्मल वगैरे, तिला स्कूलमध्ये घालायला स्लीपर्स ते सगळं घ्यायचं. तर आपण कॉफी घ्यायची. चल कॉफी चल. आता कॉफी नंतर घेऊ. आम्ही विचार केला अगोदर DM मध्ये जातो. DM मध्ये डिटर्जंट वगैरे खूप छान मिळतं आणि जे जर्मनीमध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल. चल. आणि आता आहे ना, मी जॅकेट घातलं होतं, मला माहिती थंडी वाजते. या दोघींनी काही जॅकेट घातलं नाही. मी सांगत होती घाला पण काय ऐकलं नाही. आता थंडी वाजते तर बरोबर घालतंय. चला आम्ही आता डिटर्जंट घ्यायला आलेलो आहोत. लिक्विड बघतोय आणि हे कलरचं आहे. दुसरं बघतोय इथे डिटर्जंट पावडर्स आहेत आणि हे लिक्विड आहेत. हे स्पेशल व्हाईटसाठी आहे. ते घ्यायचं एक आपल्याला घ्यायचं. तर हे सगळे लिक्विड्स घेणं चाललंय आणि चेक सुद्धा करतोय. तर हे बघतो काय जे व्हाईट क्लोथसाठी ना हां स्पेशल पॅकेट्स मिळतात ते पण बघतो. ते झालं. चल परी येते. चला ठेवलेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त अगोदरच्या ठेवलेल्या आहेत आणि आता लिस्ट केली तर बरं राहतं ना. हो ना, आठवणीने सगळ्या वस्तू घेता येतात. सरक परी पेला सारखा दोघी. तुमच्या हातात काय काय घेतलं? एक ज्यूस घेतला आणि एक स्पोर्ट्स प्रोटीन बार घेतला. हे आपले प्रोटीन बार खूप आवडतं म्हणून आपण सगळे लार्ज घेतला. हा हा तू तर आज एकदम स्टाईल मध्ये परी. काय ग स्टाईल काय ती बॅग आणि काय ए तू पण काय कमी नाहीये. तू पण तेवढे सर्व सामान घेऊन झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे 3. कॉफी पण मगाशी घेतली आम्ही. तर बरं वाटतंय. वातावरण चेंज झालं, थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे. तर जायला आता अर्धा पाऊण तास लागणार आम्हाला. आता 3 वाजलेले, 3:45 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचून जाऊ आणि घरी गेल्याच्या नंतर थोडासा आराम करू. भरपूर सामान घेणं झालं ना. ऍक्च्युली आम्हाला वाटलं थोडंसंच घ्यावं लागणार पण ती लिस्ट केली होती आणि जेव्हा पण आपण बाहेर येतो काय वस्तू घ्यायला तर जी लिस्ट असते त्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा वस्तू घेतल्या जातात. नाही हे ऍड करायचं राहून गेलं, ते ऍड करायचं राहून गेलं, अरे हे तर घरातच नाहीये. मग होतच ते एक्स्ट्राचं. किती पण आपण टाळण्याचा प्रयत्न केला तरी पण ज्या गरजेच्या वस्तू आहे आम्ही त्याच घेतो. काय म्हणते बेला? नो विंडो ने बाबू ना, आता हीटर चालू आहे ना बाबू, थंडी वाजते ना बाहेर त्यामुळे. तर चला आता पोहोचतो घरी आणि घरी गेल्याच्या नंतरच बोलते मी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलो होतो घरी 3:45-4च्या आसपास आणि खूप दमलेलो होतो. तुम्हाला मी गाडीमध्ये सांगितलं होतं खूप दमल्यासारखं होतंय
आणि असं वाटत होतं घरी गेल्याच्या नंतर लगेचच झोपावं. आल्याच्या नंतर मग आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मग मी झोपले. झोपून झाल्याच्या नंतर फ्रेश झाले आणि ज्या वस्तू आणल्या होत्या त्या अर्ध्या मळून ठेवलेल्या आहे. म्हणजे थर्मल वगैरे परिबेलासाठी घेतलं होतं आणि बेलाला स्कूलमध्ये स्लीपर्स लागतात, म्हणजे क्लासरूममध्ये घालण्यासाठी वेगळ्या स्लीपर्स असतात, तर त्या पण घेतलेल्या आहेत, त्या ठेवलेल्या आहेत. पण जे सामान घेतलेलं आहे ते पटकन तुम्हाला दाखवते आणि एवढ्या सामानाचं किती बिल झालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. कारण की भरपूर जणांचे कमेंट्स येतात का कोमल किती बिल झालं, तर आम्हाला सुद्धा दाखवत जा. तर म्हटलं ठीक आहे, चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे जे सामान आहे 2 वेगवेगळ्या दुकानांमध्ये घेतलेलं आहे. 3 शॉपमध्ये आम्ही गेलो होतो ऍक्च्युली. चला सुरुवात करूया आपण. इथे परिबेलासाठी नेस्लेचं मी कॉम्प्लेक्स घेतलेला आहे आणि न्यूट्री स्कोर बघितलं तर ए आहे. तर नेहमी मी कोणत्या पण वस्तू घेत असली परिबेलाच्या रिलेटेड, म्हणजे खाण्याच्या ज्या वस्तू असतात तर त्या न्यूट्री स्कोर बघूनच घेते आणि जास्त हेल्दी मी घेण्याचा प्रयत्न करते. तर इथे न्यूट्री स्कोर ए आहे म्हणून मग मी हे घेतलेलं आहे. तर कधी कधी आम्ही नाचोस खातो म्हणून हे एक पॅकेट घेतलेलं आहे. त्यानंतर अनियन आणि हे लसूण, हे थोडे फ्रुट्स मी घेतलेले आहे. इथे बायोचं मी स्ट्रॉबेरी घेतलेला आहे, स्ट्रॉबेरी जॅम घेतलेला आहे. आणि इथे राईस पफ आहे, थोडेसे चिप्स. इथे बेकिंग पावडर, तुम्हाला माहिती आहे घरात मी वेगवेगळे पदार्थ बनवत असते, तर मग बेकिंग पावडर लागते म्हणून हे घेतलेलं आहे. ऑरेंज ज्यूस आहे, योगर्ट आहे. इथे ब्राऊन शुगर आहे. इथे ब्राऊन शुगर मी 5 पॅकेट्स घेतलेले आहे. इथे न्यूटेला सुद्धा घेतलेला आहे, कधीतरी देते परिबेलाला. त्यानंतर मी तुम्हाला काही लिक्विड्स दाखवणार आहे. मला खूप सारे कमेंट्स येतात. मी नॉर्मली तुम्हाला खूप वेळ सांगितलेलं आहे का वॉशिंग मशीन खाली आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे व्हाईट कपडे वॉश करण्याचं वेगळं लिक्विड असतं, कलरच्या कपड्यांचं वेगळं लिक्विड असतं. पण कधी कधी काय होतं, आपण लिक्विड्स वगैरे घेतो पण कधी कधी असं कपड्याचा खूप छान सुगंध आला पाहिजे, तर त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. हे थोडंसं ऍड केलं ना तर कपड्याचा खूप सुंदर सुगंध येतो जेव्हा पण कपडे असे ड्राय होतात तेव्हा. आणि त्याच्यानंतर मी काही असे पेपर्स घेतलेले आहेत. दाखव परी आहे ते. तर हे असे पेपर्स असतात आणि हे असे टिश्यू पेपर सारखे असतात. कधी कधी काय होतं, आपण व्हाईट कपडे ना वॉश करायला वॉशिंग मशीनमध्ये टाकतो, पण कधी कधी आपल्याला असं वाटतं की व्हाईट कलरचे कपडे असे प्रॉपर वॉश झालेलेच नाही, असे ऑफ व्हाईट कलर सारखे का बरं दिसत आहेत. तर त्यावेळेस मग मी याच्यामधला हा जो एक असा छोटासा कपडा असतो तर तो मी टाकल्याच्या नंतर काय होतं, जेवढे पण असं वेगवेगळे असे कलर्स कधी कधी ना आपल्या कपड्यांवर जाऊन बसतात, अगोदरचे कपडे आपण वॉश केलेले असतात, तर तसं होऊ नये म्हणून हा छोटासा एक असा टिश्यू पेपर सारखा एक छोटासा ना नॅपकिन सारखा असतो, तर ते टाकल्याच्या नंतर तो बाकीचा जो कलर आहे तो शोषून घेत असतो. तुम्हाला दाखवते मी. हे बघ, तर कपडे वॉश करताना हे असं टाकायचं आणि बाकीचा जो जेवढा पण कलर असेल ना आतमध्ये ते याला शोषून घेतो, जेणेकरून काय होतं व्हाईट कलरचे जे कपडे असतात ते एकदम असे स्वच्छ वॉश होऊन निघतात. असे 2 घेतलेले आहे. एक व्हाईट कलरच्या कपड्यांसाठी घेतलेला आहे आणि एक कलरच्या कपड्यांसाठी घेतलेला आहे. आणि हे जे आहे डिटर्जंट लिक्विड आहे कलरच्या कपड्यांसाठी. इथे मेन्शन सुद्धा केलेलं आहे त्याने कलरचे कपडे. आणि हा जो ब्रँड आहे जर्मन ब्रँड आहे. आणि तसंच व्हाईट कलरचे कपडे वॉश करण्यासाठी सुद्धा हे वेगळं लिक्विड आहे. तर इथे त्यांनी ना म्हणजे मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर मग टूथपेस्ट, परिबेलासाठी वेगवेगळे टूथपेस्ट हे बघा. आणि इथे इयर पण त्यांनी मेन्शन केलेलं असतं 2 to 6 आणि नंतर 6 वर्षानंतर हे वापरू शकता आणि 2 ते 6 पर्यंत हे वापरू शकता. तर त्यांच्यासाठी 2 टूथपेस्ट घेते. त्याच्यानंतर मग परिबेलाचं शॉवर जेल मी हे गार्नियरचं यूज करते. हे 2 in 1 आहे. शॉवर जेल पण आहे आणि शॅम्पू पण आहे. भरपूर जण म्हणतात परिबेलाचे केस खूप छान आहे. तर कधी पण काय होतं, परिबेला म्हणजे लहान मुलांना जेव्हा तुम्ही कोणतं एखादं शॅम्पू यूज करत असाल ना तर तेच कंटिन्यू ठेवा. कधी कधी काय होतं आपण यांना चेंज करत राहतो. तर मला असं वाटतं जेव्हा पण घ्यायचं असेल ना चांगलं क्वालिटीचं घ्या आणि तेच कंटिन्यू ठेवा, जेणेकरून काय होतं केसांना काही प्रॉब्लेम येत नाही. आणि 3-4 वर्षापासून मी हेच वापरते. आणि त्यानंतर मग आता बॉडी लोशन घेतलेलं आहे. इथे आता थंडी पडायला लागलेली आहे, तर हे बॉडी लोशन चांगलं आहे खूप हिपचं. आणि आपल्याकडे काही कपडे असतात ते खूप एक्स्ट्रा व्हाईट असतात, तर त्याचं हे डिटर्जंट आहे. तर हे जेव्हा आपण लिक्विड यूज करतो ना तेव्हा मग हे कपड्यांमध्ये थोडंसं ऍड करायचं, म्हणजे एकदम एक्स्ट्रा व्हाईट कपडे एकदम सुंदर निघतात वॉश होऊन. हे घेतलेलं आहे कार परफ्यूम. त्यानंतर हे शॉवर जेल थोडेसे वेगळे यावेळेस घेतलेलं आहे मी. 2 वेगवेगळे टाईपचे घेतलेले आहे. एक थायलंड फिलिंगचं एक शॉवर जेल घेतलेला आहे आणि एक समर ड्रीम टीम म्हणून आहे ते एक घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हे क्यूब्स घेतलेले आहे डिशवॉशरचे. परी मला एक वस्तू देते. आणि हे आपले भांडे घासण्याचे लिक्विड्स आहे.
त्यानंतर हे बेकिंग सोडा आहे. बेकिंग सोडा वॉशिंग मशीन क्लीन करायची असेल तेव्हा पण आपण यूज करू शकतो आणि डिशवॉशर वॉश करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण बेकिंग सोडा हा यूज करू शकतो. तर ते वेगळं मेन्शन केलेलं आहे इथे त्यांनी, म्हणजे ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं त्यांनी. त्यानंतर हे टिश्यू पेपर परिबेला स्कूलला जातात ना, तर त्याच्यासाठी हे टिश्यू पेपर मी देत असते. म्हणजे कसं काही खाल्लं असेल त्यांनी किंवा सर्दी वगैरे झाली असेल तर पटकन टिश्यू पेपर त्यांना यूज करता येतो. इथे वांग घेतलेलं आहे एक, आणि त्यानंतर इथे ब्लूबेरीज एक डब्बा दोघींनी खाऊन झालेला आहे. एक आहे त्याच्यामध्ये, आणि हे लीड घेतलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल काय, हो का, खाल्ले का तू? काय हा, तर 2-3 महिन्या अगोदर बेलाने काय केलं होतं, हे असं झाकण ना फोडून टाकलं होतं. म्हणजे तिच्याकडनं ते फुटून गेलं होतं, म्हणून मला स्वयंपाक करताना ते पॅनवर झाकणच नव्हतं, म्हणून मग मी हे आठवणीने घेतलं. म्हणून म्हटलं झाकण पाहिजे, तर मग लकीली मिळालं त्याच साईजचं ते. त्यानंतर हे टॉयलेट पेपर्स आहे, हे घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग इथे ग्लासेस क्लीन करण्यासाठी हे वाईप्स असतात. ऑफिससाठी पण ऑफिसचे ग्लासेस पण असतात म्हणून पप्पा माझ्यासाठी. हो, आणि 2-3 मी आपण सनग्लासेस पण क्लीन करू. आणि नॉर्मली आपले जे सनग्लासेस आपण यूज करतो ते पण आपण याच्यामध्ये क्लीन करू शकतो. आणि परीला स्पेशली मी 2-3 एक्स्ट्रा देते बॅगमध्ये, म्हणजे हा डाग वगैरे लागतात. आणि त्याच्यानंतर हा जो एक टिश्यू पेपर आहे ना, हा मी गाडीमध्ये ठेवणार आहे. म्हणजे गाडीमध्ये टिश्यू पेपर पण एक असतो आणि एक वाईप्स पण असतात. मुलं कधी कधी हात चिकट वगैरे करतात तर वाईप्स, नाही तर नॉर्मली हे टिश्यू पेपर. हे जे एक टिश्यू पेपर आहे हे बेलाला स्कूलला द्यायचं आहे, तर म्हणून 2 घेतलेले आहेत. आणि नाव पण मेन्शन केलेले आहे. विहा. कोण लिहिलं ते? कोणी लिहिलं? तू लिहिला? ठीक आहे, चला. हा, एकच ग. आणि एवढ्या साऱ्या वस्तू आहे. तर एवढ्या वस्तूंचं बिल किती झालं तुम्हाला दाखवलं. हे नेटो मध्ये आम्ही अगोदर गेलो होतो ना, त्याचं बिल झालंय 50.59 युरोज. आणि सेकंड बिल आहे त्याचं बिल झालेलं आहे 64 युरोज, म्हणजे 115 युरो. 115 युरोचे झालेले आहे. 10,500च्या आसपास झालेला आहे. खर्च तर भरपूरच होत असतो. आम्ही छोटी होती ना, 5-6 वर्षाची, मला हे अजून हा प्लेन मध्ये भेटलं होतं. आता स्वयंपाक सुद्धा करायचा आहे, उशीर झालेला आहे. म्हणून विचारते स्वयंपाकाला काय बनवायचं. एवढी एनर्जी तर नाही आज, आता थकवा निघतोय मला असं वाटतं हळूहळू. कारण की आपण तिथं आलो आणि तिथून आल्यानंतर घरातलं आवरणं, सगळं पसारा आहे ते सगळं करणं, आता ते हळूहळू एक्झर्शन होत आहे मला. तर चला बघते, डिसाईड करते आणि तुम्हाला सांगते. मग सगळं सामान जागेवर ठेवून दिलेलं आहे. स्वयंपाकाची तयारी 8 वाजलेले आहे. उशीर झाला तुम्हाला सांगितलं मी. तर मी बनवत आहे वांगे बटाट्याची भाजी, सुकी भाजी आणि चपातच करणार आहे. भात खायचा नाहीये, कंटिन्यू 2 दिवसापासून आम्ही भातच खातोय. आणि पीठ सुद्धा इथे मळून ठेवलं मी. काही अर्धा तासात स्वयंपाक होऊन जाणार, भाजी चपातीच बनवायची म्हणून. आणि हा जो बटाटा आणला होता ना मी, खरंच याची चव आहे ना मस्त आहे. लवकर शिजतो सुद्धा आणि चांगला लागतो. नाही तर नॉर्मल तुम्हाला माहिती बटाट्याचे गोड लागतात, तर आणि अजिबात इच्छा होत नाही खायची. म्हणजे ज्यांना बटाटा आवडत असेल तर, गोड लागत असेल तर मग बटाटा खायची इच्छा होत नाही. बेलाला बटाटे खूप आवडतात, बेला परी दोघांना आवडतात. एका साईडला भाजीला फोडणी दिलेली आहे. आता चपात्या करून घेते मी. आणि कधी कधी असं होतं ना, स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो. आज मला तसंच होतं, खूप कंटाळा येतो आणि बाहेरचं पण खायची इच्छा नाही अजिबात. आणि नेहमी मला इतका उत्साह असतो स्वयंपाक करायला, आणि आज एनर्जी एकदम डाऊन. आणि धावपळ केल्यामुळे काय होतच कधी कधी असं. जेवण झालं आमचं आणि सोफ्यावर येऊन बसले मी, आणि बेलाला पण झोप येते. आणि आता वाजलेले आहे 9, 9:15 झाले असतील. तर असा होता हा व्हिडिओ, आणि एकदम छोटासाच व्हिडिओ असेल हा. आज काय खूप जास्त व्हिडिओ शूट करण्याची इच्छा झालीच नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. रिमेंबर
बाय.